ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आम्ही चाललो आहे गावी गणेश जयंतीसाठी. तर तुम्ही बघू शकता आपल्या ट्रेनचं नाव काय आहे? कोकण कन्या एक्सप्रेस. तर आता आम्ही कोकण कन्याने चाललो आहे गावी आणि आमच्या मागं बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे आणि ही आपली सगळी पब्लिक आहे. हे बघा ही सगळी आमची पब्लिक. बॅगा किती आहेत रे आपल्या? आम्हाला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हे बघा ही आपली सगळी पब्लिक आहे आणि चाललो आहे आता आपण गावी. बघा म्हणजे हे बघा ही सगळी आपली पब्लिक आहे आणि आपल्या बॅगा बिगा बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या बॅगा आहेत. आपल्या गाडीचं नाव आज कोकण कन्या एक्सप्रेसने चाललो आहे आणि आपल्याला इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सुटणारी चेन्नई एक्सप्रेस लागले आणि ही गेल्याच्या नंतर आपली गाडी आहे आणि तुम्ही बघू शकता फुल पब्लिक, फुल गर्दी आहे गावी जायला. आणि आम्ही आत्ताच तिकडं पुढं जाऊन आलो. तर जनरलसाठी पण खूप गर्दी आहे. ते बघा खूप मोठी लाईन लागले तुम्ही बघू शकता. आता आपण दादर स्टेशनला इथूनच आपली गाडी आहे. हे बघा ही फार इथपर्यंत लाईन लागली आहे गाडीची आणि पब्लिक बघू शकता आज किती आहे. आणि आता आमचा डबा कुठे येतो ते बघूया. ही ट्रेन गेल्याच्या नंतर आमची ट्रेन आहे दादर. चला दाखवतो तुम्हाला आजची जर्नी. रात्रीचा प्रवास आहे त्याच्यामुळे ट्रेनमध्ये काही जास्त दाखवू शकत नाही. जेवढा पॉसिबल होईल तेवढा दाखवतो. तर आता आपली ट्रेन येते 10 नंबर प्लॅटफॉर्मला आणि आपला डबा एकदम मागे आहे त्याच्यामुळे चाललो आहे बॅगा घेऊन. हे बघा आपली सगळी पंटर पुढे डबे घेऊन. पुढच्या 10 ते 15 मिनटात ट्रेन येईल. चला मॅगी तुझ्याकडे छोटी बॅग आहे म्हणजे कुठं आहे? आमचा डबा एकदम मागे आहे आणि आम्ही पुढं थांबलेलो त्याच्यामुळे आता चाललं आहे फटाफट. कारण आता आपली कोकण कन्या एक्सप्रेस येते आणि आज तुफान गर्दी आहे गाडीला. रिझर्वेशन आहे तरी पण रिझर्वेशनमध्ये पण चढायला देत नाहीत त्याच्यामुळे फटाफट चढायला लागेल. तेव्हा चढतेवेळी पॉसिबल झाला तरच करू आपण. चला ही मागच्या साईडची लाईन आहे. ते बघा केवढी मोठी लाईन आहे. जर तुम्ही दादरवरून प्रवास करत असाल तर मागच्या साईडला एक डबा असतो दादरसाठी आणि एक खाण्यासाठी असतो रिझर्वेशन. आणि दादरला मागच्या साईडला एक लेडीज कोच असतो. जर लेडीज कोण ट्रॅव्हल्स करणार असतील तर मागच्या साईडला येऊ शकता. आणि पुढच्या साईडला 2 असतात डबे जनरलचे. तर आणि तिकडं लाईन असते त्याच्यामुळे लवकर यायला लागतो. फायनली आम्ही आमच्या S2 जवळ पोचलो आहे. चला भेटूयात आपण ट्रेनमधली आपली जर्नी. चलो गाईज फायनली आता आपण खेड स्टेशनला पोचलो आहे. तुम्ही बघू शकता आणि आपला पब्लिक आहे सगळं रिझर्वेशनवाले. ट्रेनमध्ये व्हिडिओ करायला नाही भेटली कारण खूप गर्दी होती त्याच्यामुळे ट्रेनमध्ये काय केली नाही आणि आता उतरल्यावर केलं. बरोबर 4ला खेड स्टेशनला आले. आज थोडं लेट झाला. चला आता जातात थोडीफार जर्नी दाखवतो. थंडी आज थोडी कमी आहे त्याच्यामुळे काय टेन्शन. चलो गाईज फायनली आपण निघालो आहे खेड स्टेशनवरून. बघूयात आपल्याला स्टँडला जायला काय भेटतंय. बाहेर गेलो मंजिरी गारटलीस काय गारटलीस? तर आपण फायनली स्टेशनच्या बाहेर आलो आणि हा खेड स्टेशन तुम्ही बघू शकता पूर्ण नवीन केलं आहे. आणि आपली पब्लिक बॅगा घेऊन. मॅगी दिसली नाही पाहिजे. हे बघा यावं आहे गारटलेत पण आज थंडी कमी आहे थोडी त्याच्यामुळं काय एवढं वाटत नाही. हे बघा पूर्ण खेड स्टेशन.
एक नंबर दिसतोय. चला जाऊया आता आपल्याला बस स्टँडला जायला. तिथून बस आहे, बघूया बसनी स्टँडला जाऊया. तर गाईज आता फायनली आपण खेड बस स्टॉप जवळ आलो आहे आणि रात्र आहे त्याच्यामुळे काय आपण जास्त व्हिडिओ नाही केला. तर स्टँडला आलो, तिथं लाईट आहे त्याच्यामुळे व्हिडिओ चालू केले. थोडंफार दाखवतो कारण अंधार खूप आहे, त्यामुळे कॅमेरा चालू केला तरी काय दिसत नाही. मी तुम्हाला आजूबाजूचा नजारा दाखवतो रात्रीचा. बघू शकता इथं आपला स्वीटचा दुकान आहे, तिथं जातो इथं काहीतरी घेतो. आपली बस लागली तिकडं समोर तुम्ही बघू शकता. आपली बस लागले, बडाबडा बस आहे. त्याच्याने आपण आपला इनाम बंगारी फाट्यावर उतरणार आहे आणि तिथून चालत जाणार आहोत. कारण आपल्याकडं एकच बॅग आहे त्याच्यामुळं काय एवढा टेन्शन नाही. आणि बस ट्रिपला बघू शकता किती पब्लिक आहे, कारण आता सकाळच्या टाईमला बस नाहीत जास्त. ही सौनसला जाणारी बस लागली इथं सकाळची, जी मुंबईवरून येते ती. त्यानंतरला तिकडं पलीकडं भडवळा बस लागली आहे, ती पण मुंबईवरून येते. आणि इथून साधारणतः 5 वाजता सुटते, 4:45-5ला सुटते. इकडं पलीकडं आमची बस आहे. बघा मुंबई पन्हाळजे खेड सौनस, इकडं बोरिवली भडवला. चला गाईस, तर फायनली आम्ही आता इनाम बंगारी फाट्यावर आलो आहे बघा. आणि अंधार खूप आहे त्याच्यामुळे आता व्हिडिओ काय करत नाही. चला भेटूया. बघा फुल अंधार. मी आता चालू आहे बंगारी फाट्यावरून आम्ही चालत.